नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले मस्त अशी चीज केकची रेसिपी। व्हिडिओ करून झालाय 1 महिना, बट व्हिडिओ टाकायला वेळच नाही मिळाला, तर म्हटलं आज टाकावं, म्हटलं व्हिडिओ अपलोड करावा। सो आजची मस्त अशी नटेला चीज केकची रेसिपी आहे। हा केक नो बेक केक आहे, खूप मस्त असा अप्रतिम केक आहे। हा केक मी माझ्या फॅमिली फंक्शनसाठी केलेला होता। सो हा केक खूप अप्रतिम असा झाला होता। तर मंडळी, खूप सोपा आणि झटपट, थोडा महाग आहे पण खूप टेस्टी आहे। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 3 ते 4 पॅकेट ओरिओ बिस्किटची घेतली आहे। तुम्ही कोणतीही घेऊ शकता, ती आपण क्रश करून घ्यायची आहे, मिक्सरमध्ये केले तरी सुद्धा चालेल। आता एका बाउलमध्ये क्रश केलेले बिस्किट काढून घ्यायचे आहे। त्यामध्ये इथे मी 50 ग्राम मेल्टेड बटर घातलेला आहे। थोडं थोडं बटर घालायचं आहे, जसं लागेल तसं आपण ह्यामध्ये बटर घालायचं आहे। बटर घालून बिस्किट आणि बटर दोन्ही एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे, कारण आपण ह्या केकमध्ये बिस्किटाचा बेस करणार आहोत। तुम्हाला हवी ती बिस्किट, पार्लेजी, मोनॅको किंवा मारीची घ्या, डायजेस्टिव्ह बिस्किट घ्या, चालेल। मिक्स झाल्यानंतर आपण एक केक टीन घ्यायचा आहे। त्या केक टीनमध्ये आपण हे बिस्किटाचं मिश्रण घालायचं आहे आणि अशा पद्धतीने सर्व बाजूने ते पसरवून घ्यायचं आहे। सर्व बाजूने व्यवस्थितरित्या एक समान पसरलं गेलं पाहिजे आणि त्याला असं ग्लास किंवा वाटीच्या कशाच्याही साहाय्याने त्याला प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा बेस व्यवस्थितरित्या तयार होईल। आता हे बेस तयार झालाय, आपण हा बेस 15 ते 20 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे। तर ते चीज केक आहे म्हटल्यावर चीज क्रीम ही येणारच। तर इथे मी 150 ग्राम चीज क्रीम घेतलेला आहे। त्यामध्ये इथे मी 2 चमचे पिठी साखर घातलेली आहे आणि छोटा अर्धा टीन कंडेन्स मिल्कचा घातलेला आहे। तुम्ही पिठी साखर ऑप्शनल आहे, नाही घातली तरी सुद्धा चालेल, किंवा पिठी साखर जास्त घालून कंडेन्स मिल्क न घालता केला तरी सुद्धा चालेल। आता इथे मी 100 ml कंडेन्स मिल्क घेतला आहे आणि 2 चमचेच पिठी साखर घातली आहे। आता हे छानपैकी सर्व एकजीव होईपर्यंत बीटरच्या साहाय्याने तुम्ही बीट करून घ्या। अशा रीतीने हे पहा मंडळी, छानपैकी मिक्स होत आलेला आहे। हे पहा, सर्व एकजीव झालेला आहे। 1 ते 2 मिनिटांनंतर आपण यामध्ये नटेला घालायचा आहे। इथे मी 2 मोठे चमचे भरून नटेला घेतला आहे। तुम्हाला चॉकलेट फ्लेवर करायचा असेल तर 2 ते 3 चमचे चॉकलेट घनाशामध्ये टाकायचा आहे, तर आपला चॉकलेट फ्लेवर तयार होईल। आता हे सुद्धा छानपैकी यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, हे सुद्धा एकजीव होईपर्यंत। 3 ते 4 मिनिटात हे मिक्स होईल, थोडा वेळ लागेल, पण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे मंडळी। मिक्स केलं नाही तर त्याची टेस्ट येणार नाही, व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा मंडळी, तुम्ही बघू शकता मिक्स झालेला आहे। आता आपण ह्यामध्ये व्हिप क्रीम मिक्स करायची आहे। तुम्हाला जर जास्त नको असेल तर तुम्ही 2 स्पॅच्युला मी इथं घातलेले आहेत, किंवा 100 ग्राम म्हटलात तरी सुद्धा काही हरकत नाही। तुम्ही बघू शकता, तुम्ही ह्यामध्ये 60-70 ग्राम व्हिप क्रीम घालू शकता। व्हिप क्रीम कमी जास्त करणं हे आपल्यावर असतं, शक्यतो कमीच घाला, कारण चीज क्रीमची टेस्ट येत नाही मग त्यामध्ये। छानपैकी क्रीम घातल्यानंतर, व्हिप क्रीम घातल्यानंतर आपण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। दोन्ही एकजीव होईल इतपत ते मिक्स करायचं आहे। तुम्ही ही प्रोसेस बीटरने सुद्धा करू शकता। छान असं मिक्स झालेलं आहे मंडळी। आता पुन्हा एकदा आपण स्पॅच्युलाने एकजीव करून घेऊया, अशा रीतीने कट अँड फोल्ड मेथडने। 1 ते 2 मिनिटं मिक्स करून झाल्यानंतर आपण जे बिस्किट फ्रीजमध्ये ठेवलं होतं तो केक टीन आपण काढून घ्यायचा आहे आणि ही तयार केलेली क्रीम आपण त्या केक टीनमध्ये घालून घ्यायची आहे। सर्व क्रीम घालून घ्यायची आहे यामध्ये मंडळी आणि सर्व बाजूने व्यवस्थितरित्या पसरवून घ्यायचे आहे। सर्व बाजूने व्यवस्थितरित्या पसरून झाल्यानंतर 1 ते 2दा टॅप करून आपण हे तयार केलेला केक फ्रीजमध्ये 7 ते 8 तासासाठी ठेवायचा आहे। 7 ते 8 तासानंतर आपण ह्या केकला मोल्डमधून काढून घ्यायचा आहे। चीज केकसाठी वेगळा केक मोल्ड येतो, जो पूर्णपणे ओपन होतो, तो केक मोल्ड आहे हा। व्यवस्थितरित्या काढून झालेला आहे, हे पहा मंडळी। आता आपण यावर नटेलाचं पुन्हा एकदा एक लेयर करून घ्यायची आहे, अशा पद्धतीने। हे पहा, सर्व बाजूने व्यवस्थितरित्या पसरवून घ्यायचं आहे।
साईडून 1 इंच आपण त्याला मोकळेच ठेवायचा आहे, जेणेकरून आपण त्यामध्ये हेझलनट आणि काजूचे तुकडे ठेवणार आहोत। नटेला स्प्रेड करून झालेला आहे। आता आपण बाजूने अशा पद्धतीने काजू आणि हेझलनट कमी होते म्हणून मी ह्यामध्ये काजू मिक्स केलेले आहेत। अशा रीतीने सर्व बाजूने घालून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता। तुम्हाला जर हेझलनट काजू नको असतील तर तुम्ही पूर्ण नटेलाने केक कव्हर करू शकता, पण हे खूप छान असं दिसतं म्हणून मी असं डेकोरेशन केलेलं आहे। तर मंडळी, तयार आहे आपला नटेला नो बेक चीज केक। आहे की नाही छान आणि मस्त। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका। बेल आयकॉन बटन दाबल्याने तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू।